हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवत आहोत कारल्याची भाजी। कारले म्हटले की लहानग्यांसोबतच मोठ्यांची देखील तोंडी वाकडे होतात, कारण कारले हे चवीला खूप कडू असतात। पण आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती जर तुम्ही ट्राय केली तर कारल्याची भाजी वारंवार करून खाल। चला तर मग रेसिपी सुरू करूया। आता इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो कारले। आता तुम्हाला हवे तितके कारले तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला किती भाजी करायची आहे किंवा तुमच्या घरात किती सदस्य आहेत त्यानुसार। आता ह्या रेसिपीमध्ये मी अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहेत की ज्याने कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही। चला तर मग कारले कापून घेऊया। कारल्याच्या फोडी करायच्या आहेत, अगदी बटाटा कापतो तशा। तुम्ही गोल स्लाइसमध्ये सुद्धा कापू शकतात अशा पद्धतीने। आणि आता ह्या कारल्यांमध्ये टाकायचं आहे मीठ आणि हळद। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याने काय होईल की कारल्याला पाणी सुटेल आणि कारल्याचा जो काही कडवटपणा आहे तो कमी होईल। चला तर मग कारले मिठामध्ये मुरताय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। एक कढई घ्यायची, त्यामध्ये शेंगदाणे भाजायला टाकायचे। आता भाजीसाठी घेणार आहोत आपण 3 मोठे कांदे, कारण यात कांदे खूप छान लागतात। बेसिकली मला खूप आवडतात कांदे। शेंगदाणे भाजताय तोपर्यंत पटकन कांदा कापून घेऊया। शेंगदाणे छान भाजले गेले की प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून द्यायचे। त्यानंतर कापलेला कांदा कढईमध्ये टाकायचा, छान परतू द्यायचा। कांदा परतण्यासाठी तेल टाकायचं आणि सोबत 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊन त्या देखील टाकायच्या। आता कारले हे कडू जरी असले तरी त्याचे खूप सारे फायदे आहेत। कारले हे पचनासाठी फायदेशीर आहे, मधुमेहावर नियंत्रण ठेवते, रक्तशुद्धीकरण तसेच प्रतिरोधक शक्ती वाढवते, यकृतासाठी हितकारी आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे। असे खूप सारे फायदे आहेत कारल्याचे। कढीपत्ता असेल तर नक्की टाका, नसेल तर स्किप केला तरी चालेल। थोडंसं मीठ टाकूया, त्याने कांदा पटकन शिजेल आणि मंद आचेवर छान शिजू द्यायचा आहे कांदा। आता कांदा छान शिजतोय तोपर्यंत आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो कापून घेऊया। थोडासा कांदा परतला की त्यात आपण कापलेला टोमॅटो देखील टाकून द्यायचा। आता कांदा टोमॅटो शिजतायत तोपर्यंत आपले कारले छानपैकी मुरले असेल, हे बघा। आता हे जे कारले आहेत ते 2 वेळा धुवून घ्यायचे छान। आता धुतल्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढं पाणी त्यातनं काढून घ्यायचं, म्हणजेच पिळून घ्यायचे चांगले। आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत। आता यात काही बेसिक मसाले ॲड करूया। थोडासा हिंग, हळद, घरचा काळा मसाला आणि घरच बनवलेला लाल तिखट मिक्स करून घेऊया। आपले कारले देखील ॲड करूया आणि तसेच खूप सारी कोथिंबीर टाकायला विसरू नका। मस्त बारीक कापून कोथिंबीर देखील आपल्या भाजीमध्ये ॲड करायची आहे। सगळं छान मिक्स करून 9 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या। चेक करून बघूया। आपले कारले जवळजवळ 75% शिजल्यानंतर त्यात थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटे परत वाफवून घ्यायचे मंद आचेवर। आता ह्या स्टेजला तुम्ही भाजीमध्ये थोडासा गूळ किंवा साखर देखील टाकू शकता, म्हणजे अगदीच तुम्हाला आवडत असेल तर। आपली भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी। चवीला खूप छान लागते आणि मिठामध्ये मुरवून घेतल्याने त्यातील कडवटपणा निघून जातो। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।